संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। सावंत प्रतिष्ठानच्या वतीने गेली 25 वर्ष सातत्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार दिला जात आहे। तसेच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आदी समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला, असे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले। दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार पुरंदर हवेलीत माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। सावंत स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सलग 25व्या वर्षी जेजुरी जिजामाता महाविद्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त व्याख्याते लेखक माजी प्राचार्य डॉक्टर नारायण टाक यांना राज्यस्तरीय समाजभूषण, जेजुरी देवस्थानचे व्यवस्थापक सतीश घाटगे यांना आरोग्य सेवक पुरोहित दत्तप्रसाद खाडे यांना भक्तिभूषण पुरस्कार, प्रसिद्ध गायक विकी कदम यांना संगीत रत्न, श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी समस्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमने, वन्यजीवांना पाणी व चाऱ्याची व्यवस्था करणारे विशाल बारभाई व जानई देवी जीर्णोद्धार समितीचे माणिक पवार यांना जनसेवा पुरस्कार, सोमनाथ काळाने यांना आदर्श पत्रकारिता आणि विलास कड यांना आदर्श उद्योजक पुरस्कार माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। डॉक्टर नारायण टाक यांनी कोलाज या ललित संग्रहातील जेजुरी शहरातील अनुभव व्यक्त करून गतकालीन आठवडींना उजाळा दिला। या कार्यक्रमाचे नियोजन सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, पुरस्कार समितीचे अध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक, संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर, देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत, जिमाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, प्रतिष्ठानचे सचिव प्रल्हाद गिरमे, डॉक्टर सुमित काकडे, संतोष सावंत यांनी केले। यावेळी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमन, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, माजी विश्वस्त संदीप जगताप, माजी सरपंच संभाजी काळाने, मच्छिंद्र बयास, स्वामी मय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे, माऊली खोमने आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर खरं म्हणजे जिजामाता विद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांचं, ज्यांनी एलिमेंटरीच्या परीक्षेमध्ये जवळपास 26 विद्यार्थी त्या ठिकाणी ए ग्रेडमध्ये पास झाले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, त्याचप्रमाणे इंटरमिडिएटच्याही परीक्षेमध्ये 17 मुलं ए ग्रेडमध्ये पास झाले, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा। आणि खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या परीक्षेमध्ये प्रगती मंगेश कापडे या विद्यार्थिनीने 40वा क्रमांक त्या ठिकाणी राज्यामध्ये मिळवला, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन। आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन। खरं म्हणजे की आपल्या सर्वांना राजमाता जिजामातांच्या 427व्या जयंतीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे ज्यांनी 100 पेक्षाही जास्त वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन हिंदू धर्म, भारत या सर्वांची व्याख्या जगाच्या धर्म परिषदेसमोर अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ज्यांनी मांडली, ते आदरणीय स्वामी विवेकानंद यांचाही 162वी जयंती, अशा 2 राष्ट्रमाता आणि राष्ट्रपुरुषांची ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशाला एक दिशा दिली, त्यांच्या दोघांच्या जयंतीच्या निमित्ताने हा एकत्रित कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय। आणि खरं म्हणजे आज राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या सर्वांचे गुरुवर या कार्यक्रमाचे प्रमुख श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संस्थेचे सचिव, पुरंदर हवेलीचे बाकी विद्यार्थी आमदार माननीय संजय जगताप साहेब, त्याचप्रमाणे मुख्य अतिशय पर्यटन करणारे असणारे व्यक्तिमत्व आणि आपल्या प्राध्यापक नारायण टाक सर या पुरस्कार सोहळ्यासाठी मी विद्यापीठामध्ये 10 वर्ष ऑफिसर होतो, पण विद्यापीठाला एकदा एक पत्र लिहिलं नाही आणि फाईल दिली नाही की मला पुरस्कार द्यायचा। तर मला हा पुरस्कार मिळाल्यावर अनेक मित्रांचे फोन आले, कसं काय घेतला, का नाही अगोदर तुम्ही फोन केला, तेव्हा का विद्यापीठाला कमी जास्तचा विषय नाही।
आपल्या गावामध्ये दिलेलं एक फूल सुद्धा महान असतं. सगळे मी PhD झालो, एसटी स्टँड वरून खाली आलो तर एसटी स्टँडच्या तिथे एक फुल विक्री करणारा मुलगा आहे, दुकानदार आहे. त्याने मला बोलवलं, म्हणलं सर इकडे या. तर मी त्याला ओळखत नव्हतो. त्याने असं एक गुलाबाचं फुल काढलं, असं खालची पानं सोडली आणि म्हणलं हातात दिलं. म्हणलं का रे? म्हणलं तुम्ही PhD झाला, मला गावाला केवढा हा पुरस्कार. दुसरा एक रिक्षा चालवणारा मुलगा रस्त्याने रिक्षा घेऊन फारच घेऊन फिरत होता, मला शोधत. रस्त्यात भेटला, म्हणला आपल्या गावचा माणूस PhD होतो म्हणजे काय सर? त्याला सर PhD म्हणजे काय माहित होतं विशेष म्हणजे, पण मला डॉक्टरेट मिळाली. म्हणला त्याने लगेच रस्त्यात हार घातला पुरस्कार. तसा आप्पांचा मला फोन आला. मी खरं सांगतो प्रामाणिकपणे, मी सागर सरांना सांगितलं होतं सर पुरस्कार घेणार नाही. सागर सर तयार होते. सागर सरांना म्हणलं कुणीतरी तरुण माणूस निवडा, प्रोत्साहन द्यायला आहे का नाही. मला कशाला आता मी 64 वर्षाचा माणूस आहे, दुसरं कुणाला सर तयार होते. पण आप्पांनी चिकाटीच सोडली नाही. ते म्हणले तुम्हाला घ्यावाच लागेल. ठीक आहे. आणि मग मी विचार केला की आपल्या गावामध्ये प्रत्येक गोष्ट महानच असते आणि तुम्ही आप्पा देताय तर ते दुसरं ह्या जागेमध्ये पुरस्कार देतो म्हणाले, त्याला मी जास्त म्हणतो. म्हणजे जसं इथं मंदिर महत्वाचं आहे ना, तसे माझ्यासाठी जिजामाता हायस्कूल पण महत्वाचं. मी जेजुरी देवस्थानचं विश्वस्त झालो. पहिलं पत्र मला जर कुणाचं आलं असं तर चंदुआका तोपर्यंत मला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नंदकुमार सागर, सूत्रसंचालन नितीन राऊत, आभार रवींद्र जोशी यांनी मानले. अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.